नमस्कार, मी गणेश श्रीखंडे, उपविभाग कृषी अधिकारी जत. आपल्याला सांगायला आनंद होतोय की 7 ते 9 मार्च 2026 या कालावधी दरम्यान आपण जत शहरामध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. उद्घाटन सत्र उद्या दिनांक 7 तारखेला माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तर या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की जवळपास 50 ते 60 स्टॉल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये AI आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीचे प्रयोग आपल्याला पाहावयास मिळणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालापैकी काही निवडक वैशिष्ट्यपूर्ण सॅम्पल आपण प्रदर्शनामध्ये ठेवत आहोत. त्याचबरोबर आपल्या एकात्मिक शेती पद्धतीचे एक लाईव्ह मॉडेल आपण सर्व शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी तयार केलेलं आहे. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीचं मॉडेल देखील आपण लाईव्ह मॉडेल शेतकऱ्यांसाठी दाखवत आहोत. इतर स्टॉलचा विचार केला तर यांत्रिकीकरण असेल, ठिबक, नर्सरी असेल, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री असेल किंवा महिला बचत गटांचे स्टॉल असतील, या प्रकारचे विविध प्रकारचे स्टॉल आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. तर सदरील कार्यक्रम हा 3 दिवसाचा राहणार आहे. पहिल्या दिवशी आपण द्राक्ष खरड छाटणीवरती प्रशिक्षण म्हणा किंवा व्याख्यान आयोजित आपण केलेलं आहे. याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपण लाभ घ्यावा. त्याचबरोबर जत आणि कवठे महांकाळ तालुक्यातील उत्कृष्ट शेती करणारे, ज्यांना पीक स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे किंवा ज्यांना पुरस्कार शासनामार्फत प्राप्त झालेला आहे, अशा शेतकऱ्यांचा सन्मान देखील आपण 7 तारखेला आयोजित केलेला आहे. योगायोगानं 8 तारखेला जागतिक महिला दिन येत आहे. त्या अनुषंगानं आपण मोठा महिला मेळावा साजरा करत आहोत. त्याच्यामध्ये सुषमा पाटील वक्त्या आहेत, ज्या महिला सक्षमीकरणावरती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांचा लेक्चर या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर जवळपास 25 महिलांचा आपण या ठिकाणी उद्योग असेल, शेती असेल, व्यवसाय असेल, यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार देखील आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचबरोबर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम देखील आपण जागतिक महिला दिनी घेत आहोत. आणि त्याचबरोबर पाककला स्पर्धा, पौष्टिक तृणधान्यावर आधारित पाककला स्पर्धेचं आयोजन देखील आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण भरघोस बक्षिसं पण महिलांना या दिनादिवशी देणार आहोत. त्याचबरोबर 9 तारखेला आपला ज्या गळीत धान्य आधारित कार्यशाळा ही देखील आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तर कृषी विज्ञान केंद्र कसबे डिग्रजचे शास्त्रज्ञ महाजन सर हे देखील आपल्याला उन्हाळी भुईमुग या विषयावरती मार्गदर्शन करणार आहे. तरी खूप नॉलेजेबल आणि खूप अत्यंत चांगली माहिती देणारं, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारं असं प्रदर्शन हे 3 दिवसाचं आहे. तरी मी जत आणि कवठे महांकाळ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण या प्रदर्शनास भेट द्यावी आणि आपल्या नॉलेजमध्ये भर पाडावी. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.